तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026 साठी पीक विमा भरण्याबाबतचा जो GR आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। म्हणजे आता पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि 31 जुलै याची तारीख ठेवण्यात आलेली आहे पीक विमा भरण्यासाठीचे। हा GR तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। मित्रांनो, GR जवळपास 481 पेजेसचा आहे। तर संपूर्ण माहिती आपण GR वरून तर नाही पाहू शकत आहे, कारण 481 पेजेस आहे आणि यासाठी 2 घंट्याचा लाईव्ह व्हिडिओ लागणार आहे आपल्याला जर पूर्ण डिटेल समजून घ्यायचे असतील तर। पण यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, जसं की या वर्षासाठी DCS बंधनकारक करण्यात आलेलं आहे। म्हणजे डिजिटल क्रॉप सर्व्हे जो आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे। आणि आधी शेतकरी स्वतः पीक पाणी करू शकत होते, परंतु आता हे जे सहाय्यक निवडण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातूनच ही पीक पाणी करण्यात येणार आहे। तर शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना काळजीपूर्वक भरायचा आहे। जे पीक तुम्ही लावलेलं आहे त्याच पिकाचा पीक विमा भरायचा आहे। जर काही तफावत आढळली तर शेतकऱ्यांवरती कडक कारवाई सुद्धा केली जाऊ शकणार आहे। जर काही शेतकऱ्याकडनं फसवणूक आढळली तर 5 वर्षासाठी जे DBT योजना आहे ती शेतकऱ्याची बंद करण्याचं सुद्धा इथे तरतूद करण्यात आलेली आहे। GRच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे। आणि पीक विमा भरण्यासाठी तुम्ही CSCच्या सेंटरवरती जाऊन सुद्धा पीक विमा भरू शकता आणि शेतकरी स्वतः सुद्धा पीक विमा भरू शकता। जर तुम्हाला स्वतः कसं पीक विमा भरायचा आहे याबाबत जर व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट करा। फक्त जर 20 कमेंट आल्या याबाबत तर आपण नक्कीच यावरती डिटेल एक व्हिडिओ बनवूया, शेतकरी स्वतः पीक विमा कसा भरू शकता। आता मित्रांनो, आपण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणखी GR मधले ते एका इमेजच्या सहाय्याने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आधी तुम्हाला GR दाखवतो। तर हा GR तुम्ही पाहू शकता। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता राज्यात राबविण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे 3 जुलै 2026 ला। तर 31 जुलै 2026 ही अंतिम तारीख आता सध्या ठेवण्यात आलेली आहे। आणि यामध्ये अजून काही चेंजेस जर होत असतील तर जेव्हाही तुम्ही पीक विमा भरतान तर तेव्हा तुम्हाला अनपेडमध्येच ठेवायचं आहे। जेव्हाही काही अजून बदल जर करण्यात आले तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये मग चेंजेस करता येणार आहे। DCS म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे हा बंधनकारक करण्यात आलेला आहे। पीक विम्यासाठी DCS मध्ये नोंद असणे बंधनकारक आहे। आपण जो अर्ज करणार आहे त्यामधलं पीक आणि DCS मधलं पीक हे जुळणं गरजेचं आहे। जर यामध्ये काही तफावत आढळली तर तुमचा जो अर्ज आहे तो कोणत्याही टप्प्यावरती रद्द होणार आहे। दुसरा महत्त्वाचा नियम आहे बघा, बोगस पीक विम्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर खोटे सातबारे असतील किंवा भाडे करार माहिती जी ती चुकीची असेल, कुठल्याही प्रकारची जर चुकीची नोंद आढळली तर गुन्हा दाखल होणार आहे। आणि जे संबंधित शेतकरी आहे त्याचा कृषी विभागाच्या DBT योजनेपासून 5 वर्ष बंदी घातली जाणार आहे। म्हणजे DBTच्या माध्यमातून तुमच्या कुठल्याही प्रकारचं जर अनुदान असेल किंवा पैसे मिळत असतील तुम्हाला तर ते मिळणार नाही, 5 वर्षासाठी ते थांबून जाणार आहे। जर आपल्याला केलेल्या अर्जामधून जर आपल्याला पीक बदलायचं असेल तर त्याआधी सुद्धा तुम्हाला सूचना देणं गरजेची आहे। जी काही अंतिम तारीख आहे त्याच्या 2 दिवस आधी आपल्याला सूचना देणं गरजेचं आहे पीक जर बदलायचं असेल तर। जर आपल्याला प्रत्यक्ष लागवड आणि विम्यामध्ये दाखवलेले क्षेत्र जुळले नाही तर अर्ज रद्द होणार आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे। तर आपण जास्त टाकायचं नाही। आपण याआधी बऱ्याच वेळेला असं बघितलं आहे की आपण एक तर क्षेत्र कमी दाखवतो किंवा मग जास्त दाखवतो, तर तसं काही करायचं नाही आहे। जे आहे तुम्ही ज्या पिकाचं जेवढं क्षेत्र लावलेलं आहे, लागवड केलेली आहे तेवढंच दाखवायचं आहे। जर आपल्याला नुकसान भरपाई मिळत असेल तर मग ही जी नुकसान भरपाई आहे ती प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वतंत्र नुकसानावर नाही राहणार आहे। विमा क्षेत्र जे आहे, इन्शुरन्स युनिट जे असणार आहे त्यामधील उत्पादनाच्या आधारे नुकसान भरपाई ठरवली जाणार आहे। आणि यामध्ये अपवाद काय आहे तर जोखमीच्या बाबी कोणत्या असणार आहे तर बघा, युद्ध असेल, अणुयुद्ध असेल किंवा जाणून बुजून केलेलं नुकसान असेल तर संरक्षण मिळणार नाही आहे। आता पीक विम्यामध्ये शेतकऱ्याचा हिस्सा कशा प्रकारे असणार आहे ते आपण समजून घेऊया। तर बघा, पीक प्रकार जे आहे अन्नधान्य व गळीत धान्य पिके जर असेल तर खरीपसाठी 2% असणार आहे आणि रब्बीसाठी 1.5% असणार आहे। आणि नगदी पिके असणार आहे, जसं की कापूस असेल, कांदा असेल तर त्यासाठी खरीपमध्ये 5% आणि रब्बीमध्ये 5% असणार आहे। शेतकऱ्याचा हिस्सा मर्यादित असून उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासन अनुदान देणार आहे। जी समशड असणार आहे ती प्रति हेक्टर विमा सुरक्षित रक्कम शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार असणार आहे। हा दर पीकनिहाय आणि जिल्हानिहाय वेगळा असू शकतो। पीक विमा भरण्यासाठी कर्जदार शेतकरी असेल किंवा बिगर कर्जदार असेल, दोन्ही पात्र असणारे कोणीही पीक विमा भरू शकतो। आता नुकसान भरपाई केव्हा मिळणार आहे तेही समजून घ्या। तर बघा, सरकारी उत्पादनाची आकडेवारी उपलब्ध झाल्याच्या नंतर अनुदानाची रक्कम प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। बघा, यामध्ये जी माहिती देण्यात आलेली ती सर्व GR नुसारच देण्यात आलेली आहे। तर आपल्याला जेव्हाही अर्ज करायचा आहे तेव्हा एकतर जर तुम्ही स्वतः करत असाल तर सर्व नियम व्यवस्थित समजून घ्या आणि जर तुम्ही CSC केंद्रावरून भरत असेल तर त्यांच्याशी नक्कीच पहिले चर्चा करून घ्या काय नियम आता सध्या लावण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचे आपल्याला पालन करावे लागणार आहे। तर बघा, आता 31 जुलैपर्यंत पीक विमा भरण्याची तारीख इथे आपल्याला देण्यात आलेली आहे। जर तुम्ही शासनाकडनं ट्रिगर जोपर्यंत लागू करण्यात येत नाही तोपर्यंत पीक विमा भरणार आहे की नाही भरणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे। या वेळेसाठी बरेचसे शेतकरी पीक विमा भरणार नाही आहे असा अंदाज आहे, पण तुम्ही नक्की भरणार आहे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्कीच लिहायचं आहे।
आणि याबाबत अजून काहीही अपडेट आली तर आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ घेणार आहे। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।